साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगामधील बारीक सारीक गोष्टींचा विचार करून एक उत्कृष्ट अशी राज्यघटना या भारत देशाला दिली आहे। त्यावेळी रमाबाई आंबेडकर यांनी त्यांना साथ दिली नसती तर एवढं मोठं कार्य करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शक्य झालं नसतं, असं प्रतिपादन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केलंय। आज रमाबाई आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त राहुरी येथील आरपीआयच्या महिला तालुका अध्यक्षा स्नेहल सांगळे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण तसेच पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हवालदार अशोक शिंदे तसेच स्नेहल सांगळे, सुरेंद्र सांगळे आदींनी माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पहार अर्पण करून पूजन केलं आहे आणि अभिवादन केलं। यावेळी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य उल्लेखनीय आहे। रमाबाई आंबेडकर त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या, म्हणूनच त्यांना ते शक्य झालंय। दरम्यान यावेळी स्नेहल सांगळे यांनी म्हटलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये शिक्षण घेत असताना रमाबाई आंबेडकर या स्वतः कष्ट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पैसे पाठवत होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात रमाबाई यांनी त्यांच्या संसाराचा गाडा अगदी व्यवस्थितपणे चालवला। डॉक्टर आंबेडकर यांना सर्वतोपरी सहकार्य त्यांनी केलं। डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रत्येक कार्यात रमाबाई यांचा सिंहाचा वाटा आहे। यावेळी रमाबाई आंबेडकर जयंती निमित्तानं स्नेहल सांगळे यांच्या वतीनं सुमारे 200 महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं। स्नेहल सांगळे यांच्या कार्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। रमाई यांच्या वाढदिवसानिमित्त जो त्यांनी स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला व आम्हाला आमंत्रित केले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो व सर्व बहिणींना साड्या मिळाल्या त्यांना खूप आनंद झाला आहे आणि जो आम्हाला जो मान दिला इथं म्हणून त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकर आणि रमाताई आंबेडकर यांना मी अभिवादन करते। मुळात आपण रमाई म्हणतो म्हणजे एक आईच्या ठिकाणी आपण रमाबाईंना मानतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि तसंच त्यांचं कार्य आहे। घरी जर व्यवस्थित असेल तर पुरुषाला बाहेर पडून काहीतरी काम करता येतं आणि मला वाटतं तुम्ही सगळ्या जणी तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय की आम्ही असल्यामुळेच आमचे घरचे पुरुष पण बाहेर जातात आणि काम करतात म्हणून। आणि मला वाटतं अशा ठिकाणी असा प्रसंग साधून तुमचा सगळ्यांचा सन्मान करणं हा स्नेहलताईंचा जो विषय आहे त्यांचं विचार चांगला आहे आणि त्या विचाराच्या निमित्त तुम्ही सगळ्या जणी हिरिरीनं आलात, कामं सोडून आलात आणि त्यांच्या पण ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे पण आभार मानते आणि स्नेहलताईंचे विशेष आभार मानते कारण स्वतःच्या ऑफिसमध्ये दुसऱ्यांच्या हाताने प्रतिमेला पूजन करून घेणं याला सुद्धा खूप मोठं मन लागतं आणि त्याच्यात त्यांनी आम्हा दोघांना सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी स्नेहलताईंचे आभार मानते। त्यांनी असेच समाजासाठीचे उपक्रम आहेत ते नेहमी चालू ठेवावेत अशा मी त्यांना शुभेच्छा देते। धन्यवाद। संस्थेच्या यांनी आज रमाई जयंतीची मी आज प्रतिमेचं पूजन केलेलं आहे। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं जर आपण कार्य जर बघितलं तर विचारांच्या पलीकडे आहे, अथांग असं महासागराच्या पलीकडे त्यांचं कार्य आहे। माता रमाईनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर कोणत्याही गोष्टीचा जर अट्टहास केला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घराच्या बाहेर पडले नसते, सेवा त्यांना करता आली नसती। भारतासाठी त्यांनी संविधान दिलं, ते संविधान त्यांना रस्ता आलं नसतं। त्यासाठी आपण माता रमाई यांना त्या मूर्ती असं संबोधलं जातं। एवढे बोलते आणि थांबते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग।
BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.